वाढती लोकसंख्या, वाढती वाहनांची संख्या, वाढता इंधनाचा वापर व वाढती कारखान्यांची संख्या यामुळे हवेतील विविध हरितगृह वायूंचे प्रमाणसुद्धा वाढत आहे. त्यामुळे वातावरणाची उष्णता धारण करण्याची क्षमता सुद्धा वाढली आहे. वाढत्या हरितगृह परिणामामुळे एकंदरीत संपूर्ण पृथ्वीचे तापमान सुद्धा वाढत चाललेले आहे. हरितगृह परिणामामुळे पृथ्वीच्या तापमानात होणाऱ्या वाढीलाच जागतिक तापमान वाढ किंवा ग्लोबल वॉर्मिंग असे म्हणतात. जागतिक तापमान वाढीमुळे हवामानात बदल होतात. त्यामुळे अवेळी पाऊस येतो, पिकांच्या उत्पादनात घट होते. तसेच जागतिक तापमान वाढीमुळे वन्यजीवांच्या वितरणात बिघाड होते. त्याचप्रमाणे जागतिक तापमान वाढीमुळे हिमनग व हिमनद्या वितळून समुद्राच्या पातळीमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येते. मित्रांनो, पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सुमारे 16 ते 23 किलोमीटर अंतरावर वातावरणाच्या स्थितांबर या थराच्या खालच्या स्तरात सुमारे 7 किलोमीटरचा ओझोन वायूचा थर आढळतो. सूर्यापासून उत्सर्जित होणारे अतिनील किरणे शोषून घेऊन पृथ्वीवरील सजीव सृष्टीचे संरक्षण करण्याचे प्रमुख कार्य ओझोनचा थर करतो. परंतु वातावरणातील वाढत्या हरितगृह वायूमुळे ओझोन थराचे अस्तित्व धोक्यात आले आहे. वातावरणातील हरितगृह वायूमुळे ओझोन थराचा नाश होत आहे. वातावरणातील हरितगृह वायूची ओझोन वायूबरोबर रासायनिक अभिक्रिया होऊन इतर घटकांची निर्मिती होते. त्यामुळे ओझोन थराचा क्षय होतो. जागतिक तापमान वाढ व ओझोन थराचा नाश होऊ नये म्हणून आपण खालील गोष्टी करू शकतो. क्रमांक 1, अधिकाधिक झाडे लावणे. क्रमांक 2, हरितगृह वायू निर्माण करणाऱ्या रेफ्रिजरेटर व AC अशा उत्पादनाचा वापर कमी करावा. क्रमांक 3, सौर ऊर्जा व पवन ऊर्जा अशा पर्यावरणस्नेही नवीकरणीय ऊर्जा स्रोतांचा अधिकाधिक वापर करावा. क्रमांक 4, ऊर्जा कार्यक्षम उपकरणे निर्माण करावी. क्रमांक 5, वाहनांच्या इंधन कार्यक्षमतेत वाढ करावी. क्रमांक 6, कचरा कमी करावा.